नमस्कार श्रोते हो, मी गजानन गिरी आपलं माणूस 555 या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करतो। मी आज नवप्रकाशनने प्रकाशित केलेले प्राध्यापक वसंत गिरी लिखित तरुणांचे आयडॉल सुभाषचंद्र बोस या पुस्तकातील पहिला भाग जन्म व बालपण याचे वाचन करणार आहे। तर ऐकू पहिला भाग जन्म व बालपण। भाग 1 जन्म व बालपण। 23 जानेवारी 1897 रोज शनिवार सूर्य माध्यान्नावर आला होता। माध्यान्नीच्या सूर्याचे तेजस कटक शहरात सुभाषचंद्राच्या रूपाने जन्माला आले होते। ब्रिटिश साम्राज्यशाहीचे ग्रहण संपविण्यासाठी, गुलामगिरीचा इतिहास मिटवून भारत मातेला मुक्त करण्यासाठी, भारतीयांच्या मनात ज्वाज्वल देशप्रेम निर्माण करण्यासाठी जानकीनाथांचा सूर्य, प्रभावतीचा चंद्र आणि भारत मातेचा सुभाषचंद्र कटक शहरात जन्माला होता। जानकीनाथ नावाजलेले वकील, समाजकार्याची आवड, सतत कोर्ट कचेऱ्या, सभा संमेलने, छोटे मोठे प्रवास यात मग्न असत। कार्यक्षेत्र विशाल असावे, गुंतागुंतीचे खटले चालवून नामांकित वकिलांना आपल्या बुद्धितेजाने हरवावे। मान सन्मान त्यांच्या जीवनात स्वकर्तृत्वामुळे अनेकदा चालू नयेत, पण असे असतानाही त्यांच्या मनात जुलमी ब्रिटिश राजवटीविषयी प्रचंड चीड होती। धडाडीचे महत्वाकांक्षी वडील, अत्यंत प्रेमळ व कष्टशील माता। सुभाषबाबूचे बालपण जरी कटक शहरात गेले तरी त्यांचे मूळ घराणे बंगालचे, त्यामुळे भारताला महाकवी, सुधारक, क्रांतिकारक, शास्त्रज्ञ, चित्रकार दिलेल्या भूमीकडून बोस घराण्याला आणि पर्यायाने सुभाषला खूप मोठे बाळकडू मिळाले होते। कटक शहरातील पीई स्कूलमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना नेहमीच तुच्छतेची वागणूक मिळायची। मिशनऱ्यांच्या शाळेतील तो भेदभाव बाल सुभाषच्या मनाला आरपार भेदून जायचा। आमच्या देशात व्यापाराचा बहाणा करून आलेले हे घुसखोर आम्हाला हीन लेखतात, ही बाब त्याच्या संवेदनशील मनाला खूप वेदना देत असे। शाळा आणि घर यातील विषम समाज जीवन त्याला अस्वस्थ करत असे। मिशनऱ्यांची शाळा सुभाषला गुलामांचा कैदखाना वाटत होता। या शाळेत मन लावून शिकण्याऐवजी आपली तेथून सुटका केव्हा होते याचीच तो वाट पाहत होता। अखेर 1909च्या जानेवारी महिन्यात रेव्हन्शा कॉलेजिएट स्कूलमध्ये सुभाषला दाखल करण्यात आले। तेथील मुख्याध्यापक वेणी माधव दास एक आदर्श शिक्षक होते। प्रभावी वाणी, प्रचंड तळमळ, विद्यार्थ्याप्रती असलेली आत्मीयता, बेधुंद होऊन अध्यापन करण्याची तयारी, विद्यार्थी दिसताच किती देऊ आणि किती नाही ही दातृत्व भावना। वेणी माधव दास म्हणजे साक्षात सरस्वती पुत्र, प्रखर देशभक्त। समोर असलेल्या उगवत्या अंकुरांची किती मशागत करू आणि किती निगा राखू या विचाराने झपाटून गेलेला जीव म्हणजे वेणी माधव दास। द्विजेंद्र लाल राय आणि रवींद्रनाथ टागोर यांनी स्वदेशी आंदोलनावर लिहिलेली नाटक आणि कविता शिकविताना तास केव्हा संपला हे विद्यार्थ्यांना व त्यांनाही कळायचे नाही। भाषा ज्ञान देताना देशभक्तीचा अंगार विद्यार्थी मनात फुलविण्याचे काम वेणी माधव दास अतिशय प्रभावीपणे करत असत। सुभाष तर अनेक वेळेस आपणही मोठेपणी आपल्या प्राणप्रिय गुरुजींच्या पावलावर पाऊल टाकून एक आदर्श शिक्षकच व्हायचे। माझ्या वर्गातला मंत्रमुग्ध झालेला विद्यार्थी पाहूनच मला जीवनातला सर्वोच्च आनंद मिळणार आहे, तेच माझ्या जीवनातले यश, तेच माझे इप्सित, असा निर्धार सुभाष अनेक वेळा करायचा। खरंच शिक्षकाची अध्यापन शैली आणि प्रामाणिक तळमळ किती परिणामकारक ठरू शकते। वेणी माधव दास एक असामान्य व्यक्तिमत्व आहे याची खात्री सुभाषला झाली होती। जानकीनाथांना कामाच्या व्यापामुळे सुभाषसोबत हितगुज साधायला वेळ नसे, ती उणीव माझे गुरुजीच भरून काढतील। विधात्यानेच आपल्याला घडविण्यासाठी या शिल्पकाराला पाठविलं असेल, होय त्याचीच ही किमया। माणसाच्या रूपात एवढे महानत्व पाहून सुभाष सद्गतीत होत असे। गुरुजींचा स्पर्श म्हणजे आयुष्याचे सोने, त्यांची वाणी म्हणजे अमृत वर्षाव, त्यांचं अध्यापन हा सर्वोच्च आनंद। वेणी माधव आपले गुरुजी हेच पूर्वपुण्याईचे सार्थक। वेणी माधव दास सारखे गुरुजी मिळाल्यामुळे सुभाष मनोमन आनंदून जात असे। पण हाय,
हे नियतीला कुठे मान्य होते? गुरुजींची बदली, किती मोठा कठोर घात, कल्पनाच असह्य, कशी सहन करावी? गुरु शिष्याच्या अंतरक्रिया एवढ्या एकरूप झाल्यावर असे कसे काय घडू शकते? ईश्वर एवढा निष्ठुर असू शकतो? ज्या दिवशी ते शाळा सोडून जाणार त्या दिवशी वर्गात बोलताना त्यांचा कंठ दाटून आला. भावनेला आवर घालीत ते म्हणाले, ईश्वर तुमचं कल्याण करो, याशिवाय माझ्याजवळ सांगण्यासारखं काहीच नाही. सुभाषच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली. वर्गातून जड पावलांनी बाहेर पडणाऱ्या गुरुजींच्या पाठमोऱ्या आकृतीकडे शून्य नजरेने टक लावून तो पाहत राहिला. शाळा सुटताच तो वर्गाबाहेर आला. वेणी माधवदास घरी परतणाऱ्या बालकाकडे पाहत होते. खरंच त्यापैकी किती बालके वेणी माधवदासांच्या अध्यापन कार्याची दखल घ्यायला तयार होते? खऱ्या शिक्षकाची ओळख होण्यासाठी आणि ती स्मरणात ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अंतरक्रिया तेवढ्या सजग असाव्या लागतात. सुभाष गुरुजीजवळ आला. तो निशब्द होऊन स्तब्ध झाला. त्याच्या स्तब्धतेत अगणित शब्दसाठा होता, जो अव्यक्त होता. गुरुजी म्हणाले, सुभाष, पुन्हा भेटूया. आणि आणि आतापर्यंत रोखलेला अश्रूंचा बाण फुटला. गंगा यमुनेचे मार्ग मोकळे झाले. अगणित शब्दसाठ्याचा अर्थ स्पष्ट झाला. वेणी माधवदासांच्या अध्यापन कार्याचे सार्थक झाले. धन्यवाद. इथे हा भाग संपतो. अद्यापपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, ही आग्रहाची नम्र विनंती. धन्यवाद.